या देशातले रस्ते, रस्त्यांची एकंदर कंडिशन हा फारच गमतीशीर विषय आहे आणि मला कायमच त्याबद्दल बोलायला आवडतं. कारण हा देश माझा आहे. या देशातले रस्ते माझे आहेत आणि ह्या रस्त्यांवरती मी माझ्या पैशानं विकत घेतलेली महागडी गाडी मी स्वतः चालवणार आहे. आजचा विषय आहे मढचा रस्ता. बरं, आजचा मुद्दा मांडण्याआधी एक डिस्क्लेमर देतो. इंडस्ट्रीमध्ये असा एक माझा मित्रपरिवार आहे, जो मला असा चिडवत असतो, की "आला आमचा म्होरक्या आला, हा मोठा सगळ्या रस्त्यांबद्दल बोलणार, यालाच सगळे खड्डे दिसतात." हे मी वारंवार म्हणतो, कारण ती जनता पण आहे माझ्या आजूबाजूला बरं का. तर मला त्यांना इतकंच सांगायचं आहे, की मित्रांनो, ह्या रस्त्यावरती फक्त मी एकटा गाडी चालवणार नाही आहे, कारण हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही आहे, तुमच्याही बापाचा नाही आहे. हा आपल्या देशाचा रस्ता आहे. शूटिंगसाठी जसं मी इथे येतो, तसं तुम्ही सुद्धा येता. उद्या माझी गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली, उद्या माझ्या गाडीला काही डॅमेज झालं, तर परवा तुमच्याही गाडीला तसंच डॅमेज होऊ शकतं आणि ते होऊ नये म्हणून माझा हा कायम प्रयत्न असतो. तर मी तुमचा जर म्होरक्या असणार असेन त्या चिडवण्याच्या स्वरातला, सो बी इट, असू दे. पण तुम्ही बोलत नसाल, निदान मला तरी हे बोलू दे. तर आजचा मुद्दा मढचा रस्ता. मढ आयलंडवरती येणारा जो रस्ता आहे, अनेक दशकं तो रस्ता झालेला नव्हता. त्याच्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. इथे गावकऱ्यांची वेगळी डिमांड होती, शूटिंग करणाऱ्यांची वेगळी डिमांड होती. इथे कितपत सगळं लीगल काम चालतं, इल्लीगल काम चालतं, हा सगळा विषय फार वेगळा. पण तुम्हाला डेव्हलपमेंट पण करायचे, त्यामुळे लोकांनी गैरसोयसुद्धा सहन करा. हे असं एका तराजूत होऊ शकत नाही. तर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल, इकडेच एक वेगळी इंडस्ट्री उभारायची असेल, या गावकऱ्यांना एक सुखी आयुष्य द्यायचं असेल, तर तुम्हाला डेव्हलपमेंट करावी लागणार आहे आणि त्या करण्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर अनेक दशकं जो रस्ता झालेला नव्हता, तो फायनली मढचा रस्ता मागचं 1-1.5 वर्ष, 2 वर्ष काम चालूच आहे. बारीक बारीक खड्डे खणायचे, कुठेतरी ट्रॅफिक डायव्हर्ट करायचं, 2-2 तास इकडे, 2-2 तास तिकडे ट्रॅफिक थांबवायचं, असं करता 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 आता एक 50-60% तरी रस्ता त्यांनी कसा बसा पूर्ण केलेला आहे, जो अत्यंत नागमोडी झाडांच्या मधून, खड्ड्यांच्या मधून असा एक विनोदी रस्ता त्यांनी मढचा तयार केलेला आहे. जो रस्ता सगळा मी नंतर दाखवेन, पण आजचा जो मुद्दा आहे तो, आता जो रस्ता तयार झालेला आहे त्या रस्त्यावरती त्यांनी ड्रेनेजला लोखंडी झाकणं लावलेली आहेत. तर ती झाकणं इतकी ताकदवान आहेत ना, की ट्रक सोडाच, सायकल त्याच्यावरनं गेली तरी तुटतील. तर हे त्याचं उदाहरण जरा बघा. बघितलेत व्हिडिओ? आणि ही जी अवस्था आहे ना या ड्रेनेजेसची, मागच्या 1-1.5 आठवड्यांपासून अशीच आहे. आणि म्युन्सिपाल्टीचं हे जर म्हणणं असेल की आम्ही ते काम करणारच आहोत म्हणून नारळाची झावळी खोचून ठेवलेली आहे, तर कमाल तुमची ॲक्शन आहे मग लोकांना इंटिमेट करण्याची, की इथे खड्डा आहे, हे ड्रेनेज उघडं आहे. तर आमच्या ज्या महागड्या गाड्या आहेत, त्या गाड्यांचं चाक जर त्याच्यात गेलं तर त्या गाड्या अडकून पडणार आहेत, आमच्या गाडीला डॅमेज होणार आहे. तर महानगरपालिकेला माझी हीच विनंती आहे, की आमचं जे काही डॅमेज होईल ते भरण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. बरं, आमच्या गाड्या नुसत्याच डॅमेज होतील, कदाचित आम्ही हाकनाक मरणार नाही. एखादा बाईकवाला त्याच्यावरनं गेला, त्याचं अख्खं चाक तिकडे जाऊन ती बाईक जर पूर्ण टंबल झाली, तो डोक्यावर पडला, त्याच्याबरोबर त्याची फॅमिली असेल,
ते रस्त्यावर फेकले गेले, त्यांच्यावरनं बस ट्रक काही गेलं तर त्यांच्या जीवाची जबाबदारी तरी तुम्ही घेणार आहात? हे असं उघडं ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे? हे असं इतके दिवस उघडं राहतं हे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही? हे दुरुस्त करण्याची जबाबदारी तुमची नाही? झावळ्या लावायला लावता तुम्ही लोकांना? ही लाईन ऑफ ऍक्शन आहे तुमची? माननीय महापौर ज्या आहेत मुंबईच्या त्या खूप सक्रिय आहेत आणि मला फार आवडतं ते आत्ता ज्या पद्धतीने काम करतायत, हिरिरीनं काम करतायत, अनेक इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स उठवतायत, इल्लीगल जिथे जिथे व्यवसाय होतोय ते सगळं ते हटवतायत. खूप चांगली गोष्ट आहे आणि हे मी मनापासून म्हणतोय. पण मॅडम, जे कुठलं जबाबदार डिपार्टमेंट असेल त्यांना ह्या सगळ्या मोहिमेवर सुद्धा लावा. फक्त परदेशी कंपन्यांचे प्लांट्स महाराष्ट्रातनं बाहेर चाललेत एवढंच आरडाओरड न करता, ज्या काही कंपन्यांचे प्लांट्स इथे आहेत, ज्यांनी ज्यांनी इथे गाड्या विकलेल्या आहेत, ज्यांनी गाड्या विकत घेतलेल्या आहेत, त्यांना सुरक्षित रस्ते देणं, सुरक्षित पाथ देणं हेही तितकंच गरजेचं आहे. आणि नागरिकांची तितकीच जबाबदारी आहे. एकदा महानगरपालिकेनं चांगलं काहीतरी दिल्यानंतर ते सांभाळण्याची जबाबदारी ही आमची आहे. नियम पाळणं ही जबाबदारी आमची आहे. ती जबाबदारी आम्ही पाळू. तुम्ही आम्हाला चांगले रस्ते द्या. हे असे ओपन डक्ट्स जर असतील, ती झावळीची मी तुम्हाला दाखवली, एखाद्याला असं वाटलं की झाडाची पडलेली झावळी आहे आणि त्यांनी त्याच्यावरनं गाडी नेली आणि त्याच्यात जर त्याचं चाक टंबल झालं, ते पडले, हकनाक मेले, तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ह्याचं प्लीज उत्तर द्या. हा जो काही राग आत्ता मी व्यक्त करतोय तोही चुकीचा असेल आणि मी बोलता कामा नये, हा कसं काय बोलतो, याचं सगळं बंद करा, असं जर टिट फॉर टॅट होणार असेल ह्यातनं, तर मग काय माझं दुर्दैव मी असं म्हणेन. कारण या मड आयलंडवरती अनेक मोठमोठे हिंदीतले सेलिब्रिटीज सुद्धा शूट करायला येतात, पण ते एक अक्षरांनी याबद्दल बोलत नाहीत. कारणही मला माहिती आहे. कारण त्यांचं बऱ्याच ठिकाणी त्यांचा पैसा इन्व्हेस्टेड असतो, त्यांचे वेगवेगळे बिझनेसेस असतात, त्यांचं खूप मोठं करिअर, पैसा, नाव, अनेक प्रॉपर्टीज, बरंच काही स्टेकला लागलेलं असतं. त्यामुळे त्यांनी इथे बोट ठेवलं की तिकडे कळ दाबली जाणार आहे, त्यांनी तिथे बोट ठेवलं की इथे गळचेपी होणार आहे. हे सगळं त्यांना समीकरण माहिती असतं. पण माझं असं काहीच नाही आहे. त्यामुळे मी तरी बोलत राहणार आणि हे सगळं आपल्यासाठी आहे. त्यामुळे फक्त मुंबईचं स्पिरिट ही गोळी देऊ नका आम्हाला. तरुण पिढी खूप वेगळी अपेक्षा करते तुमच्याकडनं. प्लीज सुधारा हे. थँक्यू.